देशपांडे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्या कलाकारांचं स्वागत करूया। त्याचबरोबर आपल्या लाडक्या परीक्षकांचं जे प्रेक्षकांमध्ये बसलेले आहेत, वास्तुसिद्धी ग्रुप, आणि अर्थातच आपल्या लाडक्या जजेस स्माइल क्वीन रेणुका शहाणे आणि आपल्या सगळ्यांचा लाडका मित्र की जो आज आणखीन एक प्रेक्षकातला परीक्षक म्हणून आलेला आहे। व्हेरी गुड। या शोचा फॅन आहे आणि आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी आलेला आहे। नाही खूप शिकण्यासाठी आलोय, प्रोत्साहन नाही, मलाच बरंच मिळतंय। सिद्धार्थ जाधव। काय ना मंडळी, दिवसभर आपण ऑफिस, समाज, ट्रॅफिक, रस्ते, खड्डे या सगळ्यांच्या नावानी भची बाराखडी म्हणतच असतो, पण शुक्रवारी 9:30 वाजले की आपल्याला हची बाराखडी म्हणावीशी वाटते। याचं कारण एकच असतं, तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो असतो कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला। या भागाच्या शेवटी आपल्याला कळणार आहे या आठवड्याचा बेस्ट परफॉर्मर कोण असणार आहे आणि त्याचबरोबर प्रेक्षक प्रिय जोडी कुठली असणार आहे। त्यामुळे या भागाला सुरुवात करूया। ब्रह्मदेवानी बांधलेल्या लग्नाच्या ज्या गाठी असतात ना, त्या कधी कधी ना खाली गुंता तयार करतात आणि मग हा गुंता सोडवायला जावं लागतं कोर्टामध्ये। तर आता बघूया या कोर्टामध्ये गुंता सुटतोय का ती गाठ कायमची तुटतीये। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया समीर आणि भक्तीचं आणि 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 विशेष भूमिकेमध्ये प्रसाद खांडेकर यांचं। काढ ना, बाहुबलीची पोज घेतली, काढ ना, फोटो काढ ना। काय चाललं? ते बाहुबलीची पोज मध्ये फोटो काढत होते। खाली ठेवा। तुमचाच डिवोर्स होणार आहे ना? हो हो, तुम्ही नंतर या, आमचा नंबर आहे आधी। नाही ऐका माझं। नाही जा जा तुम्ही, आम्ही सकाळपासून बसलेलो, 9:30 पासून इकडे बसलेलो, नंतर या, कळलं ना? 1 महिना आधी अपॉइंटमेंट घेतलेली आहे। गो गो गो, चला चला। ठीक आहे, जातो मी। ऍक्च्युली मी काउन्सिलिंग करायला आलो। हा, काउन्सिलिंग वगैरे मला माहित नाही। काउन्सिलिंग इकडे आहे ना, बसा ना साहेब। अरे बसा ना साहेब। हा चालू करा। ही बाई आहे ना, ही बाई, हिच्यापासून मला डिवोर्स हवाय। सर मला ह्यांच्यापासून डिवोर्स अरे तू काय मला सांगतेस? मी तिला अपॉइंटमेंट, मी तिला डिवोर्स देणार, कळलं ना? सांगू ठेवतो। 1 मिनिट। हे बघा, मी खूप डिस्टर्ब आहे। मग घरी खूप प्रॉब्लेम्स चालू आहे। बायकोसोबत भांडणं झाली आहेत। मी सकाळी तिच्याकडे पेपर डोसा मागितला तर तिने मला डिवोर्सचे पेपर दिले। अहमद यार, हसण्यासारखं काय आहे? असं काही आहे? हे बघा, मला ना तुमची केस सॉल्व्ह करून मला माझ्या डिवोर्ससाठी जायचं, प्लीज लवकर। हो सर, तुम्ही स्वतः काउन्सिलर आहात ना, आणि तुमची डिवोर्सची तारीख आहे का? माझा डिवोर्स नाही होऊ शकत? नाही तसं मी काय माणूस नाही। मी काय माणूस नाही? अरे बायकोने छळ करावा एवढी सुद्धा लायकी नाहीये माझी। सॉरी। वा, चला चालू करा। हो, ही माझी बायको आहे। गेल्या वर्षभर अत्यंत विचित्रपणे आणि विक्षिप्तपणे वागते। समीर मला परक्या माणसासमोर तमाशा नकोय। मी तमाशा केला? मी आता तमाशा केला का मला सांगा? या रावजी बघ, केलं मी आता? मी केलं आता का बाया? केलं मी आता? तू आणि तुझे थुकरट विनोद, आय एम सिक ऑफ इट। कंटाळा आलाय मला, कंटाळा आलाय सगळ्याचा। जस्ट गेट लॉस्ट। भक्ती, मला गेट लॉस्ट म्हणू नकोस, त्यापेक्षा स्वतःला वेट लॉस्ट असं म्हण। मी
केवढी झाली आहेस बघ. Shut up! सतत आपलं ते डीप डीप करून ग्रीन टी पितेस. कुठे जातो तो? कुठे जातो? मला शिकवतेस तू? अरे दारातून येतेस ना तेव्हा पूर्वी अशी अशीस, आता असं असं करून पुढे जातेस. It's none of your business. अरे तू काय मला बिझनेस सांगताय? तू मला बिझनेस सांगू नको. तू मला divorce ला म्हणजे तू काय मला सांगताय? बोला बोला. अरे हो काय असं काय करता तिला? बोला बोला. सर, मला या माणसाच्या विसराळूपणाचा कंटाळा आलेला आहे. मी विसराळू नाहीये. माझा वाढदिवस याच्या कधीही लक्षात राहिलेला नाहीये. यांनी मला आतापर्यंत माझ्या वाढदिवसाला कधीही काहीही गिफ्ट दिलं नाही. भक्ती एकदा मी तुला गिफ्ट दिलेलं होतं. काय गिफ्ट दिलं होतंस तुम्हाला? हा? तुझ्या बापानं बायकोच्या वाढदिवसाला टूथब्रश गिफ्ट दिलं होतं का? हा? हळू, हळू. अरे शी. नाही मलाही द्या, माझ्याही उडले. बोला बोला ना. तू टूथब्रश दिलं? मी तर फक्त टूथपेस्ट दिली होती. मला सांगतो ना या बायका असं हे नाही, असं तिकडं बघ. सर, सांगा ना, बायकोला कुणी असं टूथब्रश गिफ्ट देतं का? मी मान्य करतो, मी टूथब्रश बायकोला दिलेला होता. यस. मी मान्य करतो. Yes. पण त्याच्या मागे कारण होतं. मी हिच्याबरोबर सेल्फी काढायचो, फेसबुकवर टाकायचो, तेव्हा त्याच्यावर लोकांचे कॉमेंट्स यायच्या. अरे वा, आज तुमच्या घरी पालक होता वाटतं. आज काय जांभळं आणलेली वाटतं. कळायचं कसं? अरे दातात अडकायचं सगळं तिच्या, म्हणून तर दिली ना टूथब्रश. खोटाला काय पण बोलू नकोस. आता मला सांगा, विसरण्याचा प्रश्न येतो कुठे? तू विसराळू आहेसच, कळलं ना? तू आहेसच विसराळू. माझ्याकडे ना तुझे विसराळूपणाचे असे असे एक एक किस्से आहेत. सांग किस्से. सर, याने एकदा पान खाल्लं आणि हेल्मेट न काढताच थुंकला. हो, हेल्मेट काढायला विसरला हा माणूस आणि नंतर चष्मा काढला आणि असं करतोय. हे काय असे लाल लाल डाग कसले दिसताय? अरे माकडा, चष्मा काय पुसतो? हेल्मेट पुसना आधी आतून. हेल्मेट कुठे? का हो? तू काय माझ्या गोष्टी लक्षात राहत नाहीत. 17 गोष्टी असतात माझ्या डोक्यात. काय करू मी? शटाप काय शटाप? अपमान करतेस तू माझा. अपमान. मी काय अपमान केला? सर, मी बिल्डिंगच्या खाली जातो ना, तर ही तिच्या गॅलरीत येते आणि म्हणते, अहो अहो ऐका, आज पण तुम्ही कालचीच भोग पडलेले अंडरवेअर घातले का? नाही, धुवायला नाहीये म्हणून म्हटलं. आता मान्य आहे, मध्यमवर्गीयांच्या अंतवस्त्राला भोका असतात, पण ही गोष्ट 4 चौकात सांगण्यासारखी आहे का? मी खाली जातो ना गेट वरून, तो जो आहे ना तिकडे बसलेला, शाबजी आज किती भोक, असा विचारतो. मी काय उत्तर देऊ सांगा ना? क्रिकेटची मॅच सुरू झाली की मुद्दामून रिमोट लपवते. तिला माहिती असतं मला त्रास द्यायचा असतो ना. मॅचची शेवटची ओव्हर आली की मुद्दामून अशी समोर समोर समोर, काही काम नसतं, अशी समोर उभी राहते. सतत त्रास देते, सतत मला छळते. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. ओव्हर ऍक्टिंग नको. जे ओव्हर ऍक्टिंग करतो ना त्यांना मी बोलतो, तू तुझ्या ऍक्टिंग वर. आता सर, म्हणजे गेल्या वर्षी आमच्या सोसायटीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये माझा असं मी एक सुंदर असा डान्स बसवला होता. म्हणजे मी असं खूप छान डान्स करते. तर या माणसानं बरोबर माझा डान्स सुरू होणार त्याच्या आधी असा माईक घेतला आणि अनाऊन्स केलं, जेवणाचे काउंटर ओपन केलेले आहेत, चला चला पटपट जेवायला जा, पटपट जेवायला जा. अहो, समोर कोणीच नव्हतं माझा डान्स सुरू असताना. हिचा डान्स बघितला की मळमळत. आता कधी असतं का डान्स बघून करा मळमळ? तुम्हाला खोटं वाटतंय? असं काही नाही. दाखवतो. 1 2 3 4. बोललो होतो विषयाची परीक्षा नको. या इकडे या बघू. अरे मळमळून मेलो असतो मी. आता पटलं ना तुम्हाला? आता पटलं ना कोण कोणाचा अपमान करतं ते? अरे हे बघ, आयुष्यभर ना तू माझा अपमान करत आलेला आहेस. माझा अपमान जास्त झालेला आहे. आपल्या लग्नातलं सांगू का तुला? काय काय सांग ना. साहेब, आमचं याच्याविषयी लग्न झालेलं होतं. लग्ना दिवशी मला सांगा, आता बूट लपवणं नवरदेवाचा हा एक मानाचा प्रकार असतो की नाही? म्हणजे काय? माझा बूट नाही लपवला ह्या लोकांनी.
मी समोर ठेवला होता आणि लक्षण असं दाखवत होतो. 2 तास बूट तिथेच होता. शेवटी मला राहावला नाही, मी बूट लपवून आलो. ती ह्यांच्याकडच्या कोणीतरी आणला बूट शोधून आणि हातात दिला. मी वर पैसे दिले त्याला. ते हिचे बाबा म्हणतात काय तुमच्याकडून पैसे घ्यायचे आणि 2 किती देणार असेल. असा हिचा बाप मला म्हणतो, थेरडा बाप मा झालाय तुझ्या बापाला. अरे तू बाबा एक मिनिट हे बघा, तुम्ही दोघांनी जी काही कारणं सांगितलीत ना ती अतिशय तुकरड आहे. या कारणांवर मी तुम्हाला डिवोर्स नाही देऊ शकत. ओके सर. ओपलेस. ओके, माझ्याकडे असं एक कारण आहे की ज्यामुळे तुम्ही मला या माणसापासून डिवोर्स मिळवून द्यालच. सर, या माणसाचं अलका या नावाच्या मुलीशी अफेअर चालू आहे आणि मी त्या दोघांचे मेसेजेस त्याच्या मोबाईलमध्ये बघितलेले आहेत. एक मिनिट बोल. ऍक्च्युली अलका, हे मी बोलणार होतो तुझ्याशी. नाही, बोल ना, मग आता बोल ना. अलका ही मुलगी नाही आहे. अलका म्हणजे अनिल लक्ष्मण कामत. त्याचं नाव अनिल लक्ष्मण कामत आहे. हा, माझ्या कॉलेजचा मित्र आहे तो. त्याचे मेसेजेस होते. गप्प बस, तू काय मला येडी समजतोस का? अरे नाही येडी नाही समजत. अरे नाही सांगत. एक मिनिट, तर नवरा एवढा पोटतिडकीनं सांगतोय, तुला कळत नाही? अक्कल शून्य बाई, मूर्ख, वेडी कुठची, पागल. मी जिवंत असताना माझ्या बायकोला कोणी बोलायचं नाही. असे चेहऱ्याने बावळट पण नाही आहे ती. माझी बायको आहे ती. माझ्या समोर तिला काही बोलायचं नाही. एकही अपशब्द उच्चारायचा नाही. लक्षात आलं तुझ्या? जीभ तोडून हातात देईन तुझ्या. समीर, हे तू बोलतोयस? हे मंदच आहे यार. कोण बोललंय मग दुसरं? असं नाही, म्हणजे तुझं खरंच त्या अलका बरोबर अफेअर नाहीये का? नाहीये, मी सांगतो ते. ऐक, माझा विश्वास ठेव. का नाही सांगितलं मला? अगं तू डायरेक्ट इथे येऊन बोललीस, मला माहितीच नाही काय कन्फ्युजन झालंय ते. तुला घाई ना डिवोर्स घ्यायची. किती थ्रिल आहे का डिवोर्स मध्ये मला सांग. नाही नाही, हे चुकीचं. ऐका चोगले, हो चोगले, जो झालं ना सेटअप, हो माझं पण एक काम आहे. हो बोला. माझी पण एक मैत्रीण आहे मेनका नावाची. त्या अलकासारखं काहीतरी द्या ना जुळवून मला. म्हणजे तेच कारण झालंय तिकडे घटस्फोट आला बायको सोबत. बघा ना, अलकासारखं असं मेनका काहीतरी जुळवून द्या ना. अरे ते असं 1-2 तासात येणार नाही. 2-4 दिवस लागतात विचार करायला त्याला. आता मेनका म्हणजे मेनेला नाव नसतं. एक मिनिट, म्हणजे हे सगळं खोटं होतं. नाही, हे सगळं खोटं होतं. सांग मला divorce झालेला मला नाही. माझं काय करू? अरे पण ऐक तर माझं. वाह, क्या बात है. जाणून घेऊया जजेसचं काय मत आहे. रेणुकाताई. फार फार मनोरंजक प्रहसन होतं. इट वॉज रिअली व्हेरी इंटरेस्टिंग. आणि तुमचे परफॉर्मन्सेस माइंड ब्लोईंगच असतात. सम्या, तू, भक्ती, क्या बात आहे. काय टायमिंग. चॉकलेट केकसारखं प्रहसन होतं, अत्यंत यमी असं. तर दी आयसिंग ऑन दॅट केक वॉज प्रसाद. अप्रतिम काम केलंस. क्या बात आहे प्रसाद. आणि तुमच्या सगळ्यांच्या परफॉर्मन्ससाठी आणि ह्या फारच उत्तम प्रहसनासाठी मी हॅट्स देणार आहे. सिद्धार्थ. सॉलिड झालं. आणि समीर बद्दल बोलायचं तर म्हणजे इंटर कॉलेज पासून पाहतोय, ज्या एनर्जीचा नट आहे हा. म्हणजे मला बोलतात तुझ्या सॉलिड एनर्जी आहे, पण ह्याच्याकडे बघितल्यावर कळतं की अजून किती एनर्जी बाकी आहे. त्यामुळे यार क्या बात आहे. आणि प्रसाद, तू मजा केली यार. म्हणजे असं वाटत नंतर हळूहळू तुझं स्किट होतंय की काय. जवळ तसं वाटत होतं, पण मजा आली बघताना. आणि तुझं विशेष कौतुक, म्हणजे कारण या 2 वाघांबरोबर तू राहणं आणि ते तसं सस्टेन करणं पण आउटस्टँडिंग. आणि हा गेला उडत परफॉर्मन्स. क्या बात आहे. आणि आता बघूया, अत्यंत उत्सुकता आहे प्रत्येकाला, लाफ्टर मीटरचं काय म्हणणं असणार आहे. वाह, फार
उत्सुकता न ताणता त्या मीटरने सांगितलेलं आहे की 1000 लाफ्टर मीटर वेगाने तुमचे विनोद संपूर्ण महाराष्ट्रावर पोहोचलेले आहेत. त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. बसू शकता. थँक्यू. मित्र हो, असं म्हणतात की इंटरनेटमुळे सध्याचं जग खूप जवळ आलेलं आहे. पण त्यामुळे होत आहे काय, तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन सुद्धा क्षणभरात कुठेही पसरू शकते, लीक होऊ शकते. म्हणजे सध्याच ही अशी अवस्था आहे, तर 2050 मध्ये काय होऊ शकतं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अंशुमान आणि विशाखाचं. नमस्कार नमस्कार नमस्कार. वेलकम टू अवर स्पेशल पिझ्झा प्लेस. 2050 इयर नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे आणि खूप साऱ्या यशाचे जावो. न्यू इयरच्या ऑफर्स अजूनही चालू आहेत. जरी न्यू इयर सुरू होऊन थोडेच दिवस झाले तरी सुद्धा आमचा डिलिशियस पिझ्झा एकदा टेस्ट करा आणि खा मरेपर्यंत. येस सर. ऑक्सिजन. ऑक्सिजन सर. कुठल्या, किती रुपयाचं सर? 10 रुपयाचा. ओके सर. कुठल्या कंपनीचं? ओके सर. हाव आर यू सर? फाईन. ओके सर. काय पोल्युशन झालं इतक्यामध्ये. या आमच्या लहानपणी तुम्हाला सांगतो चौका चौकात फ्री पाणपोई असायचे माहितीये, पण नंतर नंतर दुकानात सुद्धा पाणी विकायला लागले लोक. म्हणून तर आम्ही स्वस्त दरात आणि रास्त दरात ऑक्सिजन विकतो सर. व्हॉट कॅन आय डू फॉर यू सर? तुमच्याकडे तो एनी पिझ्झा फॉर 500 ही स्कीम चालू आहे का? येस सर. आमची ऑफर अजूनही चालू आहे. तुम्ही अगदी योग्य वेळेत आलात. कुठलाही पिझ्झा ₹500 फक्त. एक्सलंट. Thank you, sir. एक काम करा, एक थिन क्रस्ट डबल चीज मार्गारिटा पिझ्झा द्या. ओके सर. Okay. थिन क्रस्ट डबल. ठीक आहे. थँक्यू सर. मार्गारेट पिझ्झा. आपलं नाव सर? अंशुमन विचारे. ओके. अंशुमन विचारे. अंशुरम दत्ताराम विचारे. राईट. ओके सर. ओके. 9860322460 गोरेगाव ईस्ट ओबेरॉय मॉल फ्लॅट नंबर 3. आई वडील बायको 3 वर्षाची मुलगी. एक मिनिट. काय दिवसा पिझ्झा दुकान चालवतं, रात्री काय लोकांच्या घरी चोऱ्या करता की काय? नाही, एवढी माहिती मला पण नाही कधी कधी. नाही सर, कसं आहे डाटाबेस अपडेट होत असतो ना, नाही. सगळं कसं लिंक असतं सर. तुम्हाला मुलगी झाली, इकडे एंट्री झाली सर. 2050 इयर चालू आहे. इज गोइंग ऑन. नाही पण माहिती गोळा करायला काहीतरी मर्यादा ठेवा ना. उद्या माझ्या आजोबांची हिस्ट्री सांगाल जी माझ्या मुलीला माहिती नसेल पण पिझ्झा दुकानात असेल. एक मिनिट. काहीतरी बोलतात नुसतं. तुमच्या आजोबांचं नाव पुष्कर आहे. ग बसा, पिझ्झा द्या पटकन, मला जायचंय. फालतूगिरी बंद करा आता. ओके सर. ओके. थिन क्रस्ट डबल चीज. आय एम सो सॉरी सर. काय? मी तुम्हाला हा पिझ्झा नाही देऊ शकत सर. काय तुम्हाला खायचंय? नाही सर. बाजूला चीज किती वाढली ते बघा आधी. पिझ्झा कसला खाताय, पहिलं बाजूला चीज कमी करा आधी तुमचं. सर मी काय चीज आहे तुम्हाला माहिती नाही सर. प्लीज. काय प्रॉब्लेम काय? तर एक सेकंड. काय हा पिझ्झा मी तुम्हाला नाही देऊ शकत का? सर. कारण डॉक्टरचे अपडेट आमच्याकडे असे आहेत आणि त्याप्रमाणे असं आहे की तुमचं कोलेस्ट्रॉल हाय आहे सर. आणि तुमचं कोलेस्ट्रॉल जर हाय आहे तर तुम्हाला डबल चीज पिझ्झा खूप हानिकारक आहे सर. त्यामुळे आय एम व्हेरी सॉरी टू से सर, तुम्हाला हा पिझ्झा मी नाही देऊ शकत. एक काम करता, डबल चीज काढून टाका, मला बाकीचा पिझ्झा द्या. ॲज यू से सर. डबल चीज पिझ्झा कॅन्सल. जस्ट आय एम सो सॉरी सर. मी तुम्हाला हा पिझ्झा नाही देऊ शकत. काय प्रॉब्लेम काय तुमचा? सर तुम्हाला आत्ताच 2 वर्षापूर्वी मुतखडा झाला होता ना सर. तुम्हाला परत नको आहे? परत नको आहे मला, फक्त पिझ्झा हवाय. द्या ना, भूक लागली. किती फालतूगिरी करताय तुम्ही? नाही सर, कसं आहे मार्गारिटा म्हणजे टॅमॅटो आला सर, आणि टॅमॅटो हे मुतखड्यासाठी चांगलं नसतं सर. मग काय मेनू कार्ड खाऊ तुम्ही? नो सर. काय फालतू बरोबर एक पिझ्झा मागताय, काय कातेकूट करताय तुम्ही? मी खाईन मरेन, तुम्हाला काय करायचंय? पिझ्झा द्या. नाही नॉनसेन्स सर, असं नाही फालतूगिरी करताय तेवढं. सर एक मिनिट, तुम्ही क्रोधित होऊ नका सर. प्रॉब्लेम असा आहे की डॉक्टरचा डाटाबेस इथे अपडेट केलेला आहे. जर त्यानुसार आम्ही वागलो नाही तर इन्शुरन्स कंपनी आमच्यावर आरोप करेल की तुम्ही एका आजारी माणसाला डबल चीज पिझ्झा चारला आणि तो माणूस मारला. आय कॅनॉट हेल्प इट सर. सर प्लीज तुम्ही दुसरं काही ऑर्डर करा सर. अरे दुसरं पण एक फालतू पिझ्झा तयार तुम्ही एवढं सगळं. एक मिनिट. मला भूक लागली हो. द्या ना यार. एक मिनिट सर, आमच्याकडे दुसरी ऑफर आहे, मी तुम्हाला देऊ काय? एक ग्रीन बेसचा पिझ्झा आहे. कॅन आय ऑफर यू दॅट? काय?
ग्रीन बेसचा पिझ्झा. काय आहे काय? म्हणजे काय असतं, खाली कोबीचा बेस असतो, नंतर न शिजवलेले मटार असतात, ब्रोकोली असतं आणि मग गाजर असतं गार्निशिंग साठी सर. मी बकरी आहे हे फालतू खायला मी बकरी आहे का? अनुपमा ताकमोग आहे दिवसभर हे खायला. त्याचा तिला फायदा होईल, मला नको फायदा, कळलं का? मला नको पिझ्झा, मला पैसे परत द्या, पैसे परत द्या मला. आय एम सॉरी सर, मी एकदा ऑर्डर प्लेस केल्याशिवाय ड्रॉवरला हात नाही लावू शकत सर. अरे मला पिझ्झा पण ठीक आहे. कुठला ग्रीन काय कुठला पिझ्झा? ग्रीन सलाड. द्या द्या मोर तो द्या. ओके, ग्रीन सलाड पिझ्झा. ओके सर, इथेच खाणार? कशाला तुम्ही बसता माझ्या बाजूला? मी घरी जाऊन खाईन, मला इथे नाही खायचंय, माझा मूड नाही. आय एम सो सॉरी सर, मी तुम्हाला हा पिझ्झा घरी नाही देऊ शकत. आता काय प्रॉब्लेम आहे? काय, तुमचं घर इथून बरोबर 8 किलोमीटर अंतरावर आहे सर. म्हणजे बापाने म्हणलं मी काय करू त्याला मी? सर व्हेरी काइंड ऑफ युअर फादर सर. पण गंमत अशी आहे की त्या पिझ्झावरच्या ज्या भाज्या आहेत ना त्या फ्रेश राहणार नाहीत सर. आणि मग तुम्ही आमच्या कंपनीला नावं ठेवाल, रेप्युटेशन आमचं खराब होईल सर. आणि मी गाडी फास्ट चालवतो आणि ते फ्रेश खातोय, दे प्लीज, मला भूक लागली. नो सर, गाडी फास्ट चालवणार म्हणजे तुम्ही तुमचा जीव धोक्यात टाकणार, हे आमच्या कंपनीला कदापि मान्य नाही सर. आय एम सो सॉरी सर. हे झाडे हे बघ तो पिझ्झा घेतला ती माझी प्रॉपर्टी आहे, तो खाईन तर फरशी पुसेन मी. इट्स माय प्लेजर सर. अरे दे ना यार, मला भूक लागली यार. मला मी गाडी नाही चालवत, मी ॲरो रिक्षा करून जातो. ओके, ॲरो रिक्षाने जाल सर? जातो. म्हणजे इथून रिक्षा उडाली की डायरेक्ट तुमच्या घरात सर? मी डायनिंग टेबलवर ठेवतो ती रिक्षा. ओके सर. दे यार, मला भूक लागली यार कधीपासून. सर तुमच्या गाडीची किल्ली सर. घे किल्ली, घे चाल, घे किल्ली. थँक्यू लवकर दे ना यार. ओके, ग्रीन. अरे आय एम सो सॉरी सर, मी तुम्हाला हा पिझ्झा नाही देऊ शकत. तुझ्या आईचा गोत काय प्रॉब्लेम आहे? सर काय आहे, हा पिझ्झा ऑफर मध्ये नाहीये सर. यू हॅव टू पे 50 रुपीज एक्स्ट्रा फॉर दॅट. येस सर. साली तुमची नाटकं 50 रुपये एक्स्ट्रा पाहिजे म्हणून फालतू एवढं कसं लागतं आठवलं, आधीच सांगायचं ना. दिलेस ते 50 रुपये. आता हा पिझ्झा आहे ना माझ्या घरी डिलिव्हरी करायचा. मी घरी कॅश देणार, घरी डिलिव्हरी. मला खायचा पिझ्झा, खायचा मला. ओके सर, होम डिलिव्हरी ना, हे तर मी करूच शकते. कर, बाद झालं मागापासून आता. होम डिलिव्हरी टू. आय एम सो सॉरी सर, आता काय मी होम डिलिव्हरी नाही देऊ शकत. का पण? काय तुम्ही आत्ताच एक पॉलिसी तुमची लॅप्स झाली सर, आणि त्याचे तुम्ही फाईन भरले सर. याचाच अर्थ तुमच्या घरात कॅश नसेल सर. म्हणजे आम्ही जर पिझ्झा पाठवला आणि आम्हाला कॅश मिळालं नाही तर आमच्या कंपनीचं नुकसान होईल सर. आणि हे आम्ही अफोर्ड नाही करू शकत. म्हणजे कसं, आता तुम्हाला पिझ्झा खाणं परवडणार नाही, तेवढी तुमची लायकी नाहीये सर. वा, मला परवडणार नाही? येस सर. मला परवडणार नाही, माझी लायकी काढतेस, स्वतःच्या लायकीत राहायचा. आता तू पिझ्झा पाठवायचा, माझ्या घरात पैसे नसतील तर आमच्या बाजूला पळसकर राहतात, त्यांच्याकडून पैसे घेईन. त्याने दिलं नाही, त्यांच्या घरात चोरी करायन. मिस्टर विचारे पळसकरांकडे चोरी करू पाहत. असं बोलून गेलो मी. हो सर, मी पण तेच लिहिलं ना, मी चोरी केली असं लिहिलं का? मी चोरी करू पाहतायत हेच लिहिलं. सर तुम्ही जे बोलताय ना ते मला लिहावं लागतं सर. फॉर नॅशनल इंटरेस्ट आय हॅव टू डू अपडेट. सर तुम्ही जे बोलता ते अपडेट होतं सर. येस सर. पुढे त्या भाषणात शिव्या देऊ लागले. हॅलो, कोण बोलताय? वकील साहेब बोला. काय पळसकरने माझ्या विरुद्ध कंप्लेंट केली का? माझ्यापासून धोका आहे? नाही, हे बाई जाडी काय पडली ती. पुढे ते मला जाडी असं तुझ्या आईचा मला नाही बोलतो. ऐका काय फालतू तुला अक्कल आहे का? तर पुढे ते वाटते अगं तू का पण ऐका. अगं तू येडेस का? त्या भावाने तिने कंप्लेंट केली आहे माझ्या विरुद्ध. ते मला भवाने असं तुला नाही बोलत मी. अगं तू काय केलं नको का? सर तुम्ही जे बोलताय ते मला लिहावं लागतंय सर. अगं पण हे काय लिहायचं? आवडसारखी बडबड करू. विचारे कोण आहेत? हेच. पोलीस स्टेशनला चला चौकशीसाठी. का कशाला? काय पळसकरांची तुमच्या विरुद्ध कंप्लेंट आहे. त्यांच्या जीवाला धोका आहे तुमच्यापासून. चला. काहीतरी ही जाडी काय पण लिहिते तुम्हाला माहिती नाहीये. पोलीस स्टेशन मध्ये बोला. नाही का तू काय सांग ना तू. जे काय बोलायचं तिकडे बोला तुम्ही. डोक्यात जाऊ नका माझ्या. मी डोक्यात जातो का? काय माणसं असतात सर. ऑर्डर प्लेस करायची, बिल द्यायचं आणि निघून जायचं. तर क्रेझी पीपल. एनिवेज, सिद्धू एनी ऑर्डर? अफलातून एनर्जी. आणि जर का 2050 पर्यंत मी जगले वाचले तर मी कुठल्याही पिझ्झाच्या दुकानामध्ये जाऊन ऑर्डर वगैरे नाही देणार, कारण कुठली माहिती नाही गेल्याचा काहीच भरोसा नसेल ना तेव्हा. आपण परीक्षकांकडून जाणून घेऊया त्यांचं काय मत आहे. रेणुकाताई.
आजकाल इटलीवरून आलेल्या कुठल्याही गोष्टीवर जरा संशयाने बघितलं जातं, पण तरी तुमच्या ह्या पिझ्झा पार्लरचं मला जे प्रहसन होतं ते अत्यंत आवडलं. आणि हॅट्स ऑफ टू बोथ ऑफ यू. माय गॉड, त्या परफॉर्मन्ससाठी मी जर हॅट्स नाही दिले तर मला महाराष्ट्र मारेल. आणि सिद्धू आउटस्टँडिंग होतं. म्हणजे जे काय मी अनुभवलं, म्हणजे असं असतं की इंटरनॅशनल क्रिकेटचं तिकीट मिळत नाही, कोणतरी प्रॅक्टिस मॅच बघायला जातो आणि तिकडे तेंडुलकर पण येतो, जयसूर्या पण येतो, मॅथ्यू एडन पण येतो आणि त्याचे पैसे वसूल होतात सगळे. बरं झालं इंटरनॅशनल नाही गेलो, तसे पैसे वसूल परफॉर्मन्स होतं यार. आणि ॲक्च्युली खरं सांगतो दमलो आम्ही. तुम्ही ग्रेट आहात हे अख्ख्या इंडियाने मान्य केलं आहे. मी फक्त एक छोटा भाऊ म्हणून कौतुक करतो की दादा ताई काम उत्तम होतं. तुमचा परफॉर्मन्स गेला 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 उडत होता. क्या बात आहे यार. बेट लावायची की तुम्हाला 1000 लाफ्टर मीटर वेगाने तुमचा विनोद पोहोचणार आहे का नाही याची. हा, मी जिंकले तर मला टोप्या देणार तुम्ही सूर्यांसकट. जिंकलीस तर तुला पिझ्झा. बघूया लाफ्टर मीटर ग्रीनवाला पिझ्झा. बघूया लाफ्टर मीटर काय सांगतोय. 500 600 700 800 900. दॅट्स नॉट फेअर. फक्त मी 1000 लाफ्टर मीटर वेगाने अर्थातच तुमचा विनोद महाराष्ट्रभर पोहोचलेला आहे. पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. मी बेट जिंकलेली आहे आणि असंच हसवत राहा. तुम्ही बसू शकता. थँक्यू सो मच. मित्र हो, काय झालंय, एका साध्या सामान्य माणसाच्या गाडीचा धक्का लागलाय एका दादाच्या गाडीला. आणि मग एकंदर काय कल्ला होणार आहे ते आपण बघूया. आणि त्यासाठी जोरदार टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करूया प्रसाद आणि संदीपला. कोण रे गाडी ठोकली. बाहेर ये म्हटलं ना आधी. बाहेर ये. तुझ्या आईला मीटर भाईची गाडी ठोकली. मीटर भाईची गाडी ठोकली. कोणा डोळे फुटलं काय तुझ्या. मीटर भाईची गाडी ठोकली तू. भाई सॉरी भाई. मी गाडी नेत होतो, तुम्हीच ठोकली गाडी. आईला तुझ्या मी ठोकली. आईला मी ठोकली गाडी. मी ठोकली. किती खोटली बोलतो. किती खोटा बोलतो तू. मी ठोकली गाडी. मी आपलं असं नीट इमानदारीत चालवत होतो. दिल है की मानता नाही गाणं लावलेलं मस्त एन्जॉय करत होतो. तुझी गाडी समोर होती. तू असं राईटने हात दाखवलास. मला वाटलं तू राईटने जाणार म्हणून मी गाडी अशी लेफ्टला टाकली तर तू राईटचा हात दाखवून तू पण गाडी लेफ्टलाच टाकली. भाई मला लेफ्टला जायचं होतं, मी लेफ्टला टाकणार ना. मी लेफ्ट याला भाई. अरे मग लेफ्टचा हात दाखवायचा ना तू. अरे भाई तो लेफ्टची काच किती लांब असते म्हणजे हात सोड लात पण जात नाही. अरे मग तू राईटचा हात का दाखवला. राईटचा हात दाखवला म्हणजे राईटला जायचं हे शिकलोय ना आपण. भाई मी लेफ्टी आहे ना भाई. आता मला सांग, मी मागे असताना मला कसं कळणार तू लेफ्टी आहे ते. मी यल लावलं ना मागे भाई. लेफ्टीचा यल. अच्छा तो ॲल लेफ्टीचा असतो. हा लेफ्टीचाच असतो भाई. चायला मला कोणीतरी फुल फसवला. काय. मला कोणीतरी सांगितलं तो ॲल तो लर्निंगचा असतो. नाही खोटं बोलतात ते भाई. अरे पण मला सांग, तू एवढा राईटनी लेफ्टीचा तुझा झॉल आहे ना, तर तुम्हाला सिग्नल द्यायचा ना. मी कसा देणार. काय माझ्या बापाने लावलाय तो सिग्नल. हा तो कसा उकडून देऊ मी तुम्हाला भाई. ते पण बरोबर आहे. तो सरकारचा ना. तुझ्या आईला. अरे रस्त्यातला सिग्नल नाही रे. तू रस्त्यातला सिग्नल उकडायला तू काय सनी देओल आहे. भाई पिक्चर नीट बघून आहे. पंप उखडला होता सनी देओलने. आपण इथे उकड्या गप्पा मारायला आलोय का. हा इथे ऑलरेडी किती उकडताय तिच्या आईला. काय इथं चालू ना. तू काय बोलतोय इकडे. नाही भाई. बघ आता काय करायचं ते सांग मला. काय मला माहिती नाही. नाही भाई सांगतो काय भाई. हे बघ चूक तुझी पण झाली रे माझी पण झालेली. ती झाली ना चूक आपली पण. तू एक मला मार, मी एक तुला मारतो.
फिट्टम फाट होऊन जाईल ना. अरे पण मग फिट्टमपाट होणार आहे तर मारायचंच कशाला ना. नाही भाई, न्याय तर झाला पाहिजे ना. बरोबर आहे, प्रायश्चित्त मिळालं पाहिजे ना भाई. म्हणजे चुकीला माफी नाही, चुकीला फक्त प्रायश्चित्त. ठीक आहे, काम करतो मी, तुला आधी मारतो मग तू मला मार. चालेल ना भाई. हा. पण भाई जरा उलट करूया ना. काय? मी आधी मारतो ना तुम्हाला भाई. का? मी मारतो ना भाई. तुमची बॉडी बघा, ही डेड बॉडी बघा. हा, ते पण आहे, बरोबर आहे. तू मला मारशील ना. हा, हा. हा ठीक आहे, पण कुठं मारशील तू? तुम्ही सांगा ना भाई, तुम्ही म्हणाल तिथे तू भाई. लेफ्टी आहे ना, मला डाव्या गालावर हा, मार. हा, हा. ठीक आहे, पण एक छोटासा प्रॉब्लेम आहे. काय काय भाई? आपण ना कधी स्वतःला मारताना बघितलं नाही का? तुम्ही डोळा बंद करून घेतो. बरं. तू मारा डाव्या, हे बघ इथं मारा. बरं, रेडी? हा. चल. आई गो. चायला हा वाटतो तसं नाही रे, लय जोरात फणकावले. कुठं गेलं? जाड्या, आता माझी पाळी आहे. कसली पाळी आता वितळत पण जाड्या. तुझ्या आईला हा मला फसवलं. थांब, तुझ्या आईला तू गेला, या लुक्या तू गेला, आता थांब तुझ्या आईला. चमन चोरगे इस्पितळात आलो. या थांब, या पळतो कुठे? तुझ्या आईला हॉस्पिटलमध्ये काय घुसतोय? तुझ्या आईला याच्या चमन स्वर्ग इस्पितळ. ओ डॉक्टर. हा? ओ डॉक्टर, ऐका ना डॉक्टर, तो लुकडा मुलगा कुठे गेला? तो ना इकडे पळाला, इकडे समोर पळाला तो. थँक्यू. जोरात पडली ना. लय जोरात लागली. असली जोरात फणकवले ना, तुम्हाला काय सांगू. एक मिनिट, तुम्हाला कसं कळलं मला जोरात पडली ते? कुणाला कशाला कळलं पाहिजे? हे काय पेपरात छापून आलंय. हे बघा, पेपरात आलं? हा तर केवढा फ्रस्ट्रेट झालाय बघा, डोक्याला हात लावलाय बघा. अरे बापरे, काय झालंय हे? मला मारलंय ते पेपरात पण आला. हो. चायला फुल इज्जत गेली म्हणजे आपली आता यार. नाही, इज्जत गेली. आता इंजेक्शन घ्यावं लागणार तुम्हाला. हात द्या. वा, पण मी काय ते इंजेक्शन घ्यायला नाही आलोय. नाही, पण घ्यावं लागणार. तुम्ही घ्या आधी, एका जागेवर स्थिर उभं राहायचं. नाही, एक इंजेक्शन आहे ना. कसलं? आबरू नुकसानीचा. आबरू नुकसानीचं इंजेक्शन? हो, आबरू नुकसानीचं इंजेक्शन आहे ना. त्या लुकड्या पोराने तुम्हाला मारून पळून गेला, तुमची आबरू गेली ना. म्हणजे ते घेतलं की इज्जत परत येईल? येईल ना. हा, तुम्ही द्या ना, इंजेक्शन द्या. आपला इज्जत फुल हवी आहे. घ्या. मला सांगा डॉक्टर, चूक सगळी त्याची आहे ना की माझी आहे चूक? नाही, चूक तुमचीच अरे आहे. माझी कशी काय? आता तुम्ही सांगा, मला इंजेक्शन देणार. ठीक आहे, इंजेक्शन द्यायच्या आधी तुम्ही स्पिरिट लावता. स्पिरिट तुम्ही माझ्या या डाव्या कुल्याला लावलं आणि इंजेक्शन उजव्या कुल्याला दिलं, तर कसं काय होईल? आपली मानसिक तयारी फुल इकडची असणार ना. गपकन इकडे वार करणार, मग कसं होईल? इंजेक्शन घ्या, पण ते सांगा मला. आणि डॉक्टर जरा हळू द्या. हा, डोळे बंद करा. मी केलंय, मला ते सहन होत नाही. डोळे बंद करा. इंजेक्शन जरा हळू द्या मला. डोळे बंद करा. अहो लवकर द्या, मी फुल मानसिक तयारी केली. जायचं लुकड्या. अरे तू इंजेक्शन देणार होता ना, मी इकडची तयारी केली, इकडे कुठं मारलं तू मेला. आता तुझ्या आईला थांब्या लुकड्या, आईला लुकड्या. आज ब्लू है पानी 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 और दिल भी जानी 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 जानी. आ जाओ ऑन द बीच यारा, फोटो मेरी खींच फूटी किस्मत होगी मेरी, बस तू नहीं ये बात माने. ओहो 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 ओहो. हा, ए भैराट, हा, ती तिकडे पळाला. तिकडे पळाली ती. समोर पळाली तिकडं. एक मिनिट, तुला कसं कळलं? हा, इथं सगळी पोरं चर्चा करत होती ना, मीटर व्हायला हाणलंय म्हणून. चहाला म्हणजे इथं सांगत होती सगळे. पोरानं पण कळलं मला हाणलं ते? पोराला कशाला कळायला पाहिजे? ही जी पार्टी ठेवली होती का ना, पार्टी हा. ही तुम्हाला मारलं म्हणून ठेवली होती. फुल जल्लोष चाललाय, जल्लोष. मला मारलं म्हणून पार्टी ठेवली? हो. चायला फुल माझ्या इज्जतीचा फालुदा केला त्याने. फालू तर नाही, सरबत ठेवलाय. सरबत. नाही. अरे आधी ते काढायचं बघ पॅच. हसू नको जाड्या, हसू नको. अरे मग ते काढा नंतर मी जाड्या हसू नको ना. सांगा लागलं हसू नका, हसतोय जाड्या. तू माझ्या अंगावर सरबत उडवला. हा, उडवलं तर उडवलं, वरती असं करून चिडवला.
फायनली गेला तू आता गेला हा चक्कीमध्ये गेला कुठे तरी चक्की ए पीठ मांग्या कौन? ते एक असं बारीक पोरग बघितलं तू नहीं, हम बारीक पीठ डलता हूँ। वाह संदीप. अरे तो मला मारून पाहिलं रे जोर से लगा है का? तुला कसं कळलं मला अरे आज सुबह से इतना ऑर्डर आया है दलन का कि बोलो मत, बहुत ऑर्डर आया है। पूरा एरिया में पार्टी वार्टी चल रहा है। फुल चपाते के ऊपर बन रहा है चपाती। मालूम है अंदर प्रत्येक एरियात की तुला मारला म्हणून मला मारलं म्हणून एरियात पार्टी चालली आहे. फुल पार्टी चालली आहे. चायला याने माझे फुल इज्जत घालवली. कुठं कुठे गेली आहे? अरे एकदम यूपी, बिहार, कंबोडिया, जापान, नेपाळ सगळीकडे गेला आहे. आईला म्हणजे नेपाळ मध्ये पण माझी इज्जत गेली. हो अरे पण तुला काय झाला? तुझं कोण आहे नेपाळ मध्ये? तुला कशाला लाज वाटायला पाहिजे? नाही तसं नाही. तो आमच्या बिल्डिंगचा वॉचमॅन काठमांडूवाला तो मला बोला अरे भाई काय कानपाडीत बसली तर कसं वाटतं. तो आता मला तंदुरी भेटला पाहिजे. त्याला नाही असं एकदम तंदुरी करून त्याला झालं ना बघ मी काय अरे करतो. काय माना 2-4 वेळा तुझ्या समोरून येऊन गेला. तू काय केला? काय केला तू? ना ते तर झालंच ना. मला 2-4 तुला कसं कळलं? तो 2-4 वेळा येऊन गेला. असा अंदाजपंची बोलला आम्ही. अंदाजपंची. पुटपीस पीठपूस अजून पूस. वा वा वा. तुझ्या आईचा घो तुझ्या तीन वेळा फणकावलाय. नाही भाई एकदा तरी मारू दे ना मला. किती वेळा मार खाऊ मी तुझा. अरे माझा हात तरसलाय तुझ्या गालाच्या मिलनासाठी रे. मी पाया पडतो. मला ना व्याज सकट मारू दे. म्हणजे टोटल 3 कानाखाली मारणार आहे तुझ्या. आता टोटल 3 तुझ्या पाया. मारलं भाई. मी कुठे बोलतो ना. एक एक्स्ट्रा मार भाई. एक एक्स्ट्रा का? तू ऑलरेडी 3 मारतोय ना. एक मी पण मारेल ना. परत तू का मारणार मला आता? तुला 4-4 मिळतात ना भाई. हा म्हणजे मला 4 तुला 1 आहे ना. म्हणजे मीच फायद्यात आहे. हा तू फायद्याच आहे ना भाई. मी 4 मारणार तू एकच मारणार. हा फक्त एक विनंती आहे भाई माझी. काय? पहिले 4 तू मारून घे बस. बाकी काय नको मला. 4 तू पहिले मारून घे. आणि मी 4 मारल्यानंतर तू 1 मारणार. हा भाई. अरे तू राहशील का मारायला येड्या? चल मारून घे. जाऊ दे तुझ्या आईला. नको भाई. अरे 4 मारल्यावर तू राहायला पाहिजे. पहिल्यातच फानकन पडशील. 3 मी कोणाला मुर्द्याला मारू काय का? माझ्या नाही. चल 1 मारून घे चल. आणि इमानदार सांगतो हे लय दुखायला लागले. प्लीज रिक्वेस्ट आहे इथे. हो भाई. हा इकडची तयारी करतो. तुझी एवढी इच्छा आहे तर मी काय कर. या सगळ्यात पेशी सेन्सिटिव्ह झाल्यात माहिती आहे इकडच्या माझ्या. चल आता शोधत बस मला. नाही माझी लायकी. मी कशाला त्याच्या मागे जातोय. अरे वजन पण कमी होईल. मी नाही मारणार कोणाला. मला इथेच संपवा. मजा आली. आपण जाणून घेऊया परीक्षकांचं काय मत आहे. रेणुकाताई. अरे केविलवाणा आणि असा बिचारा आणि निरागस असा डॉन जो काय होता. क्या बात है प्रसाद. तू अप्रतिम काम केलंस. आणि अर्थात संदीप तुझं तर वेगवेगळे हातखंड तू दाखवलेस आज. भैया तर आहेच आणि बाकी पण तू जे काय काम केलंस चिडवून मारलंस आज प्रसादला. त्यामुळे मी तुमच्या परफॉर्मन्सेसवर खूप खुश आहे आणि तुम्हा दोघांना मी हॅट्स देणार आहे. आणि आता अर्थातच सिद्धू. पहिली गोष्ट म्हणजे कालचे आणि आजचे परफॉर्मन्स सॉलिड होते. म्हणजे एक प्रेक्षक म्हणून या हे 2 जे एपिसोड झाले त्याला मला एक गोष्ट करावीशी वाटते ती मी करतो. हे म्हणजे ही अशी एक खूप मस्त गेला आवडत परफॉर्मन्स होता यार. कॉंग्रॅट्स.
लागतोय बघूया. हजार, 700, 900, 500, 600. मला वाटतं लाफ्टर मीटरचा सुद्धा डाव्या उजव्याचा काहीतरी गोळ झालेला आहे. पण 1000 लाफ्टर मीटर वेगाने तुमचा विनोद संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर पोहोचलेला आहे. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि तुम्ही बसू शकता. खरोखरच या 2 भागांमध्ये प्रत्येकाने कल्ला केलेला आहे, प्रत्येकाला टोपी मिळालेली आहे, प्रत्येकाला तुरा मिळालेला आहे. त्यामुळे परीक्षकांचा निर्णय काय किंवा आमच्या परीक्षकांचा काय निर्णय हा अवघड असणार आहे. तत्पूर्वी मी परीक्षकांना वर बोलवते. वास्तुसिद्धी ग्रुप मानखुर्द, तुमचं नाव? माझं नाव शैलेश कोळवणकर. या सगळ्या जोड्यांपैकी कुठली जोडी आहे जी तुमच्या पसंतीला उतरलेली आहे? सर्वच जोड्या फार सुंदर काम केलेलं आहे. खरंच ही कॉमेडीची पंढरी आहे जे आम्ही गेले 2 भाग बघतोय. आणि पॅडीदा आपले आणि शेवटी ते पंढरीचं आम्हाला दर्शन झालेलं आहे इथे फार. आणि तरी त्यामध्ये जो बेस्ट जोडी जी आहे ती मला वाटतं प्रभाकर मोरे आणि कंपनी. मनपूर्वक अभिनंदन तुमचं आणि तुमचं खूप मनापासून आभार की तुम्ही इकडे आलात आणि इतकं धन्यवाद. उत्तम परीक्षण केलं. तुम्ही बसू शकता. आणि आता ती वेळ आलेली आहे जेव्हा आम्हाला कळणार आहे की परीक्षकांच्या पसंतीला कुठली जोडी उतरलेली आहे. मृण्मयी, हा, मला माहित नाही की वास्तुसिद्धीचा असर होता का जाधवांच्या सिद्धूचा असर होता. तर हा डिसिजन मी नाही आहे, सगळं इकडेच आहे, माझ्याकडे काही डिसिजन नाही आहे. मला नाही माहिती आहे पण फक्त. सगळ्यांनीच इतकं अप्रतिम काम केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांचेच. आणि प्रेक्षकांची पसंती आम्हाला खूप खूप आवडली. पण आम्हाला ज्यांना परफॉर्मर ऑफ द वीक किंवा सुपर परफॉर्मर्स जे काही म्हणायचं असेल ते म्हणायचं आहे ते आहेत, त्यांच्यासाठी 4 गोल्डन टोप्या लागणार आहेत. कारण मृण्मयी, अनुपमा, पॅडी आणि अरुण दादांना एपिसोड फुल गेला उडत आहे. कारण परफॉर्मन्स सॉलिड झालेत, परीक्षण सॉलिड झालेत आणि तुम्ही तर घरात बसून सॉलिड एन्जॉय करणार आहात. त्यामुळे पुढच्याही आठवड्यांमध्ये तुम्ही असंच एन्जॉय करणार आहात याची आम्ही गॅरंटी देतो. त्यामुळे भेटूया परत पुढच्या आठवड्यामध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री 9:30 वाजता कलर्स मराठीवर. कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ द्या.